हेलो। हाँ। ओ गाइस, आवाज आला, आवाज आला, आवाज आला। ओ फिश, अभी तक मैं कितना बात किया, बिग रंबल गेमिंग। सॉरी सॉरी। हेलो हेलो, आवाज आ रहा है ना? अरे यार, इतका मेहनत किया. आता माझा फोटो कशाला येत नाही? अरे यार, काय झालंय ते? हाँ. एक मिनट है, सॉरी गाइस, मैं इतना बोला, आपको मेरा आवाज आया नहीं आया, मैं सॉरी. किधर से स्टार्ट करूं? स्टार्टिंग से स्टार्ट करूं क्या? अरे ये तो आता, हाँ आता येतो. हॅलो, अरे माझा आवाज काय चिडले मी आता. काय करणार? तर गाईज, परत तोच बोलतोय, कॉंग्रॅच्युलेशन टू इंडियन क्रिकेट टीम. ते आज मॅच जिंकलं आहे आणि त्याप्रमाणे आपण कॉंग्रॅच्युलेशन बोलू. आणि तसंच असणार तर एक मिनिट गाईज, सेटिंग पण नाही होत आज. काय झालंय? बॅकग्राऊंड कशाला चेंज नाही होत? मला माहित नाही, आज बॅकग्राऊंड नाही चेंज होत. असं काय झालंय भाई? सेटिंग, व्हिज्युअल इफेक्ट, आय हॅव अ ग्रीन स्क्रीन. माहित नाही भाई, आज आज सब गडबड झालंय. ठीक आहे, चला सोडा, आपण आपण गोष्टीमध्ये बोलणार आहे. गाइस, कैमरा छोड़ा, सॉरी यार. तो मैं आपको एक ही चीज बोलना चाहता हूँ गाइज. एविक्शन दॅट ऑडियन्स वॉन्टेड, मला तो गोष्टीमध्ये तोच बोलायचा आहे की करणनी इतका बार सेट केला होता आणि इतका बार त्याप्रमाणे सेट केला होता की पहिला हफ्ता त्यांनी इतना बार त्यांनी सेट केला की लोकांचे त्याच्यावर एक्सपेक्टेशन वाढले. आणि जेव्हा ते एक्सपेक्टेशन वाढले, करण कुडंट डिलिव्हर. मानून असा झाला आहे की एविक्शन पूर्ण ते ऑडियन्सला ते पाहिजे होतं की करणचे एविक्शन व्हायला पाहिजे. बिकॉज त्याचा गेम चेंज नाही झाला, त्याची गेम सुधारली पण नाही, त्याचा गेम कुठेतरी कुठे इम्प्रुव्हमेंट नाही झाला, त्यांची टीमाची पण गेम इम्प्रुव्हमेंट नाही झाली. आणि स्वतः मी तुम्हाला बोलतोय, करण असा असा झाला की लोकांच्या मनात असा आला असेल की कुठेतरी कुठे करण पहिला हफ्ता जो पण त्याने काय केला होता तो कुठेतरी कुठे फ्लुक या आउट ऑफ लक होता. बिकॉज जेव्हा तुम्ही बार इतका रेस करता या तुम्ही इतकं मोठं नाव घेऊन येतं, लोकांची एक्सपेक्टेशन वाढतात. तुम्ही कोणी असा रॅन्डम प्लेअर नाही, तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहे, तुम्ही चांगल्या प्रमाणे बोलतात. पहिल्या वीकला तुम्ही चावी घेऊन रुचिताला ते काय पण तुम्ही कसं पण केलं ते लोकांना आवडला. आणि त्याचा नंतर तुमचं गेमच दिसलं नाही. आणि फॉर अ फॅक्ट तुमचा गेम स्वतःसाठी पण नाही दिसला, टीमासाठी पण नाही दिसला. आणि तुम्ही इतका 5 हफ्ता झालाय, 5 हफ्त्यामधून तुम्हाला नॉमिनेशन भेटलं. तुम्हाला एक नॉमिनेशन बोलला होता तो तुम्ही कधी पण प्रभूला केलाय. तुम्हाला 2 बोलला तुम्ही प्रभू आणि ओंकारला केलाय. तुम्हाला 3 बोलला तर मग तुम्ही प्रभू, ओंकार आणि तन्वीला केलाय. मतलब तुम्ही कुठेतरी कुठे तुमचा रागातून लोकांना नॉमिनेट करत होता. तो लोकांना असं वाटला की आपण त्या लोकांना 3 नॉमिनेशन देतोय, तो पहिला प्रभूला करताय ना. त्या लोकांना असं ठरवतंय की प्रभू वीक आहे. प्रभूचा काही गेम असला तर पण त्याला नॉमिनेट करतात, नसला तर पण त्यांना लोकांना त्याला नॉमिनेट करतात. त्यांच्या नंतर ओंकार, हा ओंकार 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 त्यांचा इझी टार्गेट होता. त्याचा नंतर एकच गोष्टी होता की भाव, तुम्हाला आता गेम मध्ये पुढे यायला पाहिजे. आणि पुढे यायला पाहिजे तर तुम्हाला कुठेतरी कुठे तुमचा कोणाशी भांडण होऊ शकतंय, तुमच्या कोणावर राग येऊ शकते, तुम्हाला कोणी पटत नाही, त्याप्रमाणे तुम्हाला नॉमिनेट करायला पाहिजे होतं. पण तुम्ही तो पण नाही केला. फॉर अ फॅक्ट तुम्ही डील काय दिला? कारण मला तोच बोलायचं, करणचा डील काय होतं रुचिताला. हा मतलब रुचिताने त्याच्याकडे डील आणला आणि त्यांनी तो डील पण घेतला. अच्छा, तू कॅप्टन्सी मध्ये खेळ, मी तुला कॅप्टन्सी मध्ये सपोर्ट करणार, तू मला नॉमिनेट नाही करू. आणि त्याप्रमाणे त्यांनी नॉमिनेट पण नाही केला. हुई हुई करणला वाटतो. एक मिनिट, मी मेसेज घेतो काहीच ना. तो तुम्ही रुचिताशी डील घेतलं की अच्छा मी तुम्हाला नॉमिनेट नाही करणार, तू माझ्याशी कॅप्टन्सी बद्दल खेळ. वाव करण, तुम्हाला सिंपल होतं, तुमच्याकडे दुसऱ्यांचा गलेचा होता, तुम्ही तो वोटला घालाय ना तिथे. तुम्ही काय घाबरता? रुचिताला तुम्हाला कॅप्टन्सी मध्ये सपोर्ट भेटायसाठी तुम्ही तिचं नाव नाही घातलं. मध्ये तुम्ही कुठेतरी कुठे वीक खेळत होता. आणि वीक खेळल्यापासूनच लोकांची एक्सपेक्टेशन वाढली. आणि जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन नाही ठरवला, लोकांना राग आला. मानून एविक्शन दॅट ऑडियन्स वॉन्टेड तो झाला आणि करण घराच्या बाहेर आला. मी तुम्हाला एकच गोष्टीमध्ये समजू शकतो, इंडिया क्रिकेट खेळायला जातो, इंडिया गोज टू थर्ड कंट्री दॅट डझंट प्ले क्रिकेट, आणि तिथे जाऊन इंडिया 25 रन मध्ये आउट झाला, मग सगळे रागवणार. इंडिया तिथे जाऊन चांगल्या प्रमाणे खेळला आणि एक मॅच हारला तर लोकांना बुरा नाही वाटणार. बट इंडियाचं एक्झाम्पल देतो, इंडिया गेले झिम्बाब्वे असंच बोलतो, नाम्बियामध्ये गेलं. नाम्बियामध्ये टेस्ट क्रिकेट खेळायला गेलं आणि पहिला मॅच मध्ये 25 रन मध्ये आउट होणार, लोकांना राग येणार. आणि तसंच राग आला करण बद्दल.
मानून करण आज एपिसोड नंबर 36 वीक 5 लाख घराच्या बाहेर आलाय, 1 लाख रुपये घेऊन बाहेर बसणार आहे आणि त्याने हे घरातून कुठेतरी कुठे प्रेम गोष्टी स्ट्रॅटेजी अनालाइज इतकं लावला. त्या दिवशी पण त्याने राकेश बद्दल बोलत होता की आपण नंतर बोलू. तो नंतर कुठे बोलला, कधी बोला, आम्हाला तर आतापर्यंत आला नाही. आपण आता लोकांचे मेसेज घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे बोलू. ठीक आहे. इट्स रोहन 202 मेसेज केलाय, करणला वोट तर होते की तो बाहेर नाही जाणार. करणला वाटत होते की तो घरातून बाहेर नाही जाणार. मी तुम्हाला तोच बोलतोय ना, लोकांची एक्सपेक्टेशन तुम्ही वाढवला आणि जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन वाढवता, तुम्ही तो एक्सपेक्टेशन फुलफिल नाही केला तर लोकांना तर राग येणार आहे ना काहीच. त्यांची काय गलती आहे? ते तर तुम्हाला वोट करणार आहे. तुम्ही त्याच्या एक्सपेक्टेशन वाढवला आणि तुम्ही त्याचा एक्सपेक्टेशन वाढत नंतर तुम्ही काही केलं नाही तर तो लोकांना बुरा तर वाटणार आहे. तो सिंपल होता. तुम्हाला तो करायला नव्हता. तुम्ही अगर काय दुसरा केलं होतं तर तुमचा फायदा पण झाला होता. बट तुम्ही तोच नाही करून तुम्ही कुठे दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्या काम करायची कोशिश केली आणि त्याप्रमाणे तुमचं नुकसान झालंय आणि काय नाही. तुम्ही चांगल्या प्रमाणे दुसऱ्या तरीकेमध्ये खेळला होता तर तुमचा फायदा पण होऊ शकत होता. बट तुम्ही तो केलाच नाही. तुम्ही गेम पण नाही खेळला आणि लोकांना असं वाटलं की कुठे करणला आपण सपोर्ट करून आपण चुकतोय बिकॉज करण इज नॉट प्लेइंग द गेम और वॉट एव्हर ही प्लेड इन द फर्स्ट वीक तो कुठे बाय फ्लुक होता आणि बाय फ्लुकांना लोकांना ते आवडणार नाही. तुम्हाला असं वाटणार आहे की अरे रुचिता ते इतकी घाण आहे, त्याच्याबद्दल करण चांगला होता. मी तुम्हाला बोलणार आहे रुचिता घाण आहे, पीपल डोंट लाईक हर. ती नॉमिनेशन मध्ये येईल तो बिग बॉस मतलब पीपल वॉन्ट टू गेट हर आउट ऑफ द हाऊस बट बिग बॉस तिला वाचवतात. बट करणचा गेमच नव्हता मानून बिग बॉस पण बोलला अरे त्याला पाठवलं तर मतलब त्याला घरातून बाहेर गेलं तर इतका नॉईज होईल, ते जास्त आपल्याला फायदा राहतात आणि त्याला घरात ठेवून ते काय पण प्रेमी जोडी छत्ते बोलतात ना ते करायची कोशिश करत होते. करण कॉन्फिडेंट होता, आपण मोठा माणूस, आपल्या फॉलोअर, आपण इंस्टाग्राम मध्ये आहे. प्राजक्ताला वाटत होतं आपण मोठा माणूस, आपण सिंगर आहे आणि त्याप्रमाणे ते दोघं कुठे असं वाटत होते मी सिंगर मध्ये फेमस, मी कॉन्टेंट मध्ये फेमस. त्यापेक्षा त्यांना एक्सपेक्टेशन होता की आपल्याला तर वोट येणार आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना असं वाटत होतं की आपण जायचं पुढे आयुष जाऊ शकतो, प्रभू जाऊ शकतो, सचिन जाऊ शकतो, तर आपण दुसऱ्यांना गेम मतलब गेम समजायची कोशिश केली. आपल्या गेम वर नाही आपण नाही केले तसा. ठीक आहे. उई हाय इट्स रोहन हाय. मी तुमच्या गोष्टी घेतल्या. त्याला फॅन्स वर विश्वास होता. अरे त्याला फॅनवर विश्वास होता, तुम्ही राईट बोलताय, बट फॅन्सला त्याच्यावर विश्वास गेला ना. त्यांनी स्टँडर्ड इतकं एक्सपेक्टेशन केला. आता तुम्हाला मी बोलतोय ऑस्ट्रेलिया त्या दिवशी झिम्बाब्वे कडून मॅच हारला. मतलब लोकांनी ऑस्ट्रेलियामध्ये पण नाही असं ठरवलं असणार कधी ऑस्ट्रेलिया हारू शकतो झिम्बाब्वेमध्ये. बट ते जेव्हा हारले त्याला किती राग आला असेल. मतलब त्यांची स्वतःच्या ऑडियन्सला किती राग आला असेल. मतलब इंडिया झिम्बाब्वे कडून हारला होता तर आम्हाला पण राग आला होता ना. मी सिंपल बोलतोय. आता असं खूप लोक ते क्रिकेट नाही बघत, पण त्यांना जे ते बघणार इंटरनेटमध्ये इंडिया हारला झिम्बाब्वेकडे, मग ते दोन असा रागातून बोलताना अरे काय करताय, काय खेळताय, काय कसा कोच काय असं बोलताना तसा राग करण बद्दल पण आलाय. त्याच्या ऑडियन्सला आलाय. ते बोलले की त्याला वोट नाही करणार, त्याला कॉमेडी करायचं तर त्याला बाहेर येऊ दे, त्याला इंस्टाग्राम मध्ये करू दे, त्याला सोनावली ताई बनायचं आहे तर तू बाहेरच येऊन बन ना. तू गेम तर खेळत नाही. विशालच्या बद्दल, रुचिताच्या बद्दल, अनुश्रीचा बद्दल, तुला अनुश्री बद्दल प्रॉब्लेम होता, तुम्ही अनुश्रीला नॉमिनेट नाही केला. तन्वी बद्दल प्रॉब्लेम होता, तुम्ही तन्वीला केला. तुम्ही मग विशाल बद्दल गेम खेळू शकत होता, रुचिता बद्दल गेम खेळू शकत होता. खूप गोष्टींनी तू आपलं मत ठरवू शकत होता. आणि मत काय पाहिजे, कोणी काय घाण करतात तर ते लोकांना बोलायचं असं नको करू, मला नाही पटणार. त्या दिवशी त्यांनी काय केलं, ते गॅसची एक भांडण ठेवली. अरे तुला नाही करायचं तर 4 भांडण ठेवू ना. एक ठेवून मी माझा एक तर नाही देणार, तुम्ही 3 शोधा, मी एक नाही देणार. आता मला तुम्ही सॉरी बोलणार तर मी तुम्हाला ते भांडण देणार. मी तुमची सोनाली ताई, तो सोनाली ताईला पण ते भांडण त्यांनी दिलं. लोकांनी असं ठरवलं की आपल्या सोनाने ताईला बाहेर काढा आणि असंच झालं, त्याला बाहेरच काढला. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतंय आनंद आहे बिकॉज लोकांनी करणवर रागवलाय की तुझ्यासारखा प्लेअर असून तू गेम नाही खेळला तर काय फायदा आहे. तू बोलला की मला इथून गोष्टी समजले, मी शिकलो तर गेम पण खेळायला पाहिजे ना. तू इथून येऊन बॅल्कनीमध्ये बसलाय आणि तुझी स्ट्रॅटेजी पण तू कोणाला तर बोल. स्ट्रॅटेजी लावतो सर, तुला डील द्यायला येत नाही, कोणाचा फालतू डील घेतो, प्रभूला नॉमिनेट करतो, मग ओंकारला नॉमिनेट करतो. ते लोकांची नॉमिनेट आतापर्यंत का होती बघा. गाईज तुम्हाला सगळ्यांना मी एकच रिक्वेस्ट करतोय, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि वाईल्ड कार्ड कधी होईल परत आता
आता या वीक मध्ये वाईल्ड कार्ड येणार आहे गाईस. तो मी गोष्ट क्लिअर प्रमाणे बोलतो की या वीक मध्ये वाईल्ड कार्ड येणार आहे. आता कोण येणार आहे मला नाही माहित, तुम्हाला माहित असेल, काही युट्यूबरला ते माहित झालं असेल, ते लोकांनी व्हिडिओ पण केला असेल. तर आता बघू कोण येणार आहे. कोणी चांगला प्लेअर पाहिजे भाई, तगडा प्लेअर पाहिजे मला, बिकॉज कुठेतरी कुठे पाहिजे रे. मतलब असा आयुष आणि ते मुलगी कसा, हे पूर्ण सीझन मुलगी लोकांचा सीझन आहे. माझे एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्लीज लाईक करा, लव करा, लवकरच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही तो पोल मध्ये प्लीज तुमचं ओपिनियन ठरवा की तुम्हाला एविक्शन दॅट ऑडियन्स वॉन्टेड तो झाला की नाही झाला. आणि याचा तुम्हाला असं म्हणत असेल की यार काय करणवर रागवलंय, अरे रागवलंय याप्रमाणे रागवलंय, लोकांची जेव्हा एक्सपेक्टेशन असते आणि त्याप्रमाणे ते एक्सपेक्टेशन फुलफिल नाही करत तेव्हा ते रागवतात. सिंपल मी गोष्ट बोलणार, मी तुम्हाला एकच गोष्टी समजवतो, माझ्या लाईफमध्ये आला असं झालं होतं आणि क्लिअर प्रमाणे तुम्हाला समजवतो, तुम्हाला पण समजेल. एक मिनिट ना, माझी व्हिडिओ व्हिज्युअल इफेक्ट्स, व्हिडिओचं बॅकग्राऊंड कशाला नाही येत, मला असं वाटतं की बॅकग्राऊंड ब्लॅक कसा असेल चांगला वाटेल, बट तसं तर नाही होत आतापर्यंत. बकवास होतं, असं झालंय की काय बोलणार. एक मिनिट, रिमूव्ह फ्रॉम स्टेज व्हिज्युअल इफेक्ट्स लावतो तर लावत नाही, पता नाही क्या हो गया. हा ठीक आहे, चला आपण आपल्या गोष्टी करू. हा, मला काय बोलायचं होतं, एक आपली गोष्टी एक बोलायचं होतं. तर काय झालं होतं गाईज, मी ना 10th पर्यंत, 10th पुढे 9th पर्यंत मी कधी पण ट्युशनला कुठे गेला नाही. मला मराठी थोडा ईचा मात्र उचा मात्र मध्ये लिहायला गडबड होतं. मी साऊथ इंडियन आहे, तो तर गडबड होणारच आहे. म्हणून आपण खूप गोष्टीमध्ये आता महात्मा फुले लिहिलं तर फुलेचा उ मात्रा ई मात्रा मध्ये आपला गडबड व्हायचंच खूप गोष्टी. मतलब आपण त्याच्यानंतर हिंदी मध्ये पण तो गडबड करायचा मतलब लिखणे में, और तसा मराठीमध्ये पण लिखण्यामध्ये गडबड करायचा. तर आपण कधी ट्युशनला नाही गेला, ठीक आहे. आणि मला तेपर्यंत 9th पर्यंत 80% आसपास मार्क यायचे, कधी 77, कधी 82 असा मार्क वरती खाली व्हायचा, ठीक आहे. अच्छा, माझ्या बाबांनी काय ठरवलं होतं की आता 10वीत मला ते विचारले तुला काय कुठे जायचं, तर मला तर त्यापेक्षा मला तो असा होता की मला एअरफोर्स मध्ये जायचंय आणि एअरफोर्स नाही झाला तर नेव्ही मध्ये, असं काय मी ठरवलं होतं. म्हणून त्याच्यासाठी आपण सायन्स करायला पाहिजे होता, ठीक आहे. आता काय झालं की माझ्या बाबांनी असं ठरवलं की आता तुला असं जायचं असेल तर आपण तुला ट्युशन मध्ये घालू. तर आपण पण समजलं की ट्युशन मध्ये जाणार तो 2-3 चांगलं शिकेल, ठीक आहे. तर मी बॉम्बेमध्ये राहत होता, बँड्रामध्ये, आणि तिथे एक अँड्रू स्कूल होता, मी तिथे होता. पण माझ्या बाबांनी पैशाचे थोडा प्रॉब्लेम होते, तर मला महिम मध्ये ट्युशन मध्ये घातलं, ठीक आहे. आता ट्युशन मध्ये जायला कुठे महिमला, आणि आता बँड्रामध्ये शाळे कसं होते, मला सकाळी 8 वाजता शाळे स्टार्ट आणि 3:50ला ते शाळे खतम. तो पूर्ण दिवस तिथे जायचा. नंतर मी घरात यायचा, घरात आला 4:20 झाला, 4:30 4:40ला परत निघून बस पकडून माहीमला जायचा, ठीक आहे. तो मग तो कुठेतरी कुठे ते ट्युशन 5:30ला स्टार्ट होतो आणि 8:30ला ते फिनिश व्हायचा. आता काय झालं माहितीये, मी पूर्ण वर्षात लाईफ मध्ये कधी पण ट्युशन गेला नाही. तुम्ही ट्युशन मध्ये गेला ना, माझं मग काय झालं, मी इतकं टायर्ड झालं, मतलब इतका ते आपण इतका खेळकूद केला लाईफ मध्ये की मला ते ट्युशन ना पटला नाही. मी मतलब ट्युशन चांगलाच होता, बट मी कधी गेलंच नाही. तर मला ते इतकं पूर्ण दिवस शिक्षण, मग त्याच्यानंतर बसमध्ये पकडून तिथे जाऊन, तिथून चालून जाऊन, मग तिथे परत 3-3:30 शिक्षण, मग 8:30ला तिथून बस पकडून परत येते वेळ 9:30 व्हायचा. आणि त्याप्रमाणे मला त्या 10वीत ना 58% भेटलं. मी खोटं पण नाही बोलणार, 58% काय भेटलंय मला. आणि माझ्या बाबाची एक्सपेक्टेशन असा पडले ना, माझ्या बाबाचं काय असं होतं की कुठेतरी कुठे थोडा ट्युशन मध्ये घातलं तर 80, 85, 90 तर येऊ शकतं. बट इमिजिएटली 58 आला ना, माझी बाबाची एक्सपेक्टेशन ड्रॉप झाली. आणि ते माझं तेव्हा त्या माझ्यावर रागवले. ते बोलले की यार तुझ्यावर ते काय पण मी ट्युशनचे पैसे घातलं ते माझं चुकीचं होतं, तुला तर काय फायदाच नाही, ते असं रागवले. तसंच मी बोलतो गाईस, जेव्हा लोकांची एक्सपेक्टेशन असतो आणि ते लोक जेव्हा ते एक्सपेक्टेशन फुलफिल नाही करत, तेव्हा लोक रागवतात आणि लोक मतलब अँग्री होता. आणि तसंच करणचा गेम इतका घाणेरडा नव्हता, बट करणचा गेमच नव्हता म्हणून लोकांनी त्याच्याशी रागवलं. बिकॉज पहिल्या वीक पासून त्याचं एक्सपेक्टेशन इतकं वाढले होते की कधी तर खेळणार, आज खेळणार, काल खेळणार, उद्या खेळणार. 35 डेज झाला, तो कुठेतरी कुठे प्रेमात पडला. पहिला फ्लर्ट करायचा, कुठेतरी फ्लर्ट करायचा, तो फ्लर्ट स्टॉप झाला. मग ते प्राजक्ताला इतकं काय समजायचं मला माहित नाही. असं प्लॅनिंग केलं की कुठेतरी कुठून बिग बॉसच्या इथून हात खड्डे बनवून कुठेतरी कुठे सीधा अमेरिकातून बाहेर काढायचं, असं त्याची प्लॅनिंग होती. मला तर दिसलंच नाही त्याची प्लॅनिंग. खूप गोष्टीमध्ये तू बोलतो
तुम्हाला दिसत नाही बट आम्हाला दिसतंय, महाराष्ट्राला दिसतंय. मग त्यांनी खूप गोष्टीमध्ये असं पण बोलला की तन्वीला बोलला होता की तू काय करते, तुझा काय गेम नाही. मला महाराष्ट्राने बोललाय आणि महाराष्ट्राने मलाच बोललाय आणि तू बघ ना तुझा गेम होणार आहे ये गेम मध्ये. असं सगळे गोष्टी त्यांनी बोलला आणि ते महाराष्ट्राबद्दल बोलला. म्हणजे मतलब त्यांनी आपले ओपिनियन महाराष्ट्राबद्दल दिलं, ते महाराष्ट्राला पटलं नाही आणि त्याप्रमाणे लोकांनी त्याला बाहेर काढला. बघा सिंपल, तन्वीची फॅन्स करणची अँग्री झाली, करणची फॅन स्वतः त्याच्याशी अँग्री झाली आणि त्याची कधी पण टार्गेट कोणी व्हायचं, कुठेतरी कुठे प्रभू या असा प्लेअर त्याचा टार्गेटमध्ये राहायचा म्हणूनच लोकांनी त्याच्यावर रागवला आणि त्याला बोलला आता तुला प्रभूलाच नॉमिनेट करायचं तर तुला बाहेरच काढू. या वेळेस कोण ट्रॉफी विनर होईल मला असं वाटतंय रोहन, या वर्षांनी कुठेतरी कुठे ट्रॉफी विनर तन्वी होऊ शकते, तिचा गेम चांगला आहे. अनुश्री कुठे ॲज अ कॉम्पिटिशन मतलब चांगल्या प्रमाणे कॉम्पिटिशन देऊ शकते. इफ तन्वी बेगम्स मेन लीड तर अनुश्री विलन मध्ये दिसू शकते. विशाल पण टॉप 5 मध्ये जाऊ शकतो. राकेशला पण कुठेतरी कुठे असा गोंधळ करून जाऊ शकतो. असा तर आहे बस, हे लोक आहे. प्रभू पण जिंकू शकतो, रोशन पण जिंकू शकतो. बट ते रोशनला त्याचा गेम वाढवायला लागणार, प्रभूला गेम आता करायला लागणार. बिकॉज पीपल पण त्याचं पुढे नाही करणार ना. रोशनचा काही सिंपल आहे, रोशन इमोशनल बसून गेम खेळला तर लोकांना पटणार नाही. तो चांगला माणूस आहे बट सगळ्यांना चांगला माणूसच बघायचा नाहीये. चांगला माणूस तो आहे जो आपल्या मतावर स्टँड पण ठेवतो, खूप गोष्टींनी आपला ओपिनियन देतो. आणि रोशनचा तो वीक आहे. मी सिंपल गोष्टी बोलतो, तुम्हाला एकच एक्झाम्पल देतो. त्या दिवशी त्यांनी गोष्टी बोलले होते, जेव्हा दुसऱ्या लोकांनी चोरी केलं तर त्यांनी स्टँड काय घेतलाय की तुम्ही चोरी करताय, माझ्या आई बाबाला काय वाटणार आहे आणि कोणी काय रस्त्यामध्ये गेले तर माझ्या आई बाबांना बोलणार काय, अरे रोशन काय तिथे बिग बॉस मध्ये चोरी करतो. त्याला ते पटला नव्हता. सिंपल तसंच एक गोष्टी होता घरातून झालाय रोशनचा बद्दल, की घरातून इतकं गोष्टी होतं, कोणी राईट असतं कोणी रॉंग असतो. हा कधी कधी आपल्याला पूर्ण गोष्टी समजत नाही. तो स्वतः हमालसाठी त्यांनी स्टँड घेतला आणि बोलला पण राखीला, तुला बघा तू जास्ती केली तर मी तुला सोडणार नाही. पण तुझ्या समोर रुचिता हातू वातू करते, कोणी शिवी घालता, कोणी असं काय करता, कोणी डिसरिस्पेक्ट करता. तिथे रोशनला तिथे त्याचा मत ठरवायचा, क्लिअर प्रमाणे बोलायला पाहिजे. तो त्याचा मत नाही ठेवणार, मग तो कुठेतरी कुठे वीक दिसणार. मग तो विशालचा बद्दल खेळणार गेम तेव्हा पण वीक दिसणार. तू कंद्या द्यायला, आज पण मी बघितलं जेव्हा तो गेला प्राजक्ताला कंद्या द्यायला, कंदे देतो, मग तू कंदे देतो ठीक आहे, बट खूप मतावर तुझं स्टँड गेला पाहिजे. रोशनचा कसं आहे माहितीये, तुम्ही मला बोलणार तेव्हा मी तुम्हाला बोलणार, नाही तर मी तुम्हाला काय नाही बोलणार. तुम्ही काय पण करा, तुमचा मनात काय आला तुम्ही तो करा. नाही तुला कसं पटतंय की ही गोष्टी रॉंग बोलते, ही गोष्टी राईट बोलते, त्याच्यावर रोशनला त्याचा मत ठेवायला पाहिजे. त्यांनी ठेवला तर तो पण एक याचं कॉम्पिटिशन होऊ शकतो. रोशन इव्हेंच्युअली पीपल आर लाइकिंग हिम बिकॉज ही हॅज अन इमोशनल साइड. बट मी तुम्हाला दोन गोष्टी बोलतो. एक तर लास्ट सीझन सूरज चव्हाण जिंकला, आता या सीझन मध्ये असंच कोणी प्लेअर नाही जिंकू शकणार. बिग बॉस कुठेतरी कुठे असा बघणार की कोण आपल्या गेमसाठी खूप मेहनत केलाय आणि चांगलापणे पण गेम खेळला पण आहे, गेमला टीआरपी पण आणलाय आणि दुसऱ्यांची गेम पण केलाय, ते लोकांना ते प्रमोट करणार आहे. आणि रोशन कुठेतरी कुठे चांगला माणूस असू, बट अगर त्यांनी दुसऱ्यांच्या गेमावर आपला मत नाही ठेवला आणि चांगल्या प्रमाणे त्यांनी गेम नाही केला तर तिला तर विनर व्हायला मुश्किलच आहे. बिकॉज बिग बॉस सूरज चव्हाण विनर झाला बरं, पण आतापर्यंत एक रोशन पण असंच काय खेळून नाही विनर होणार असा तर त्याला ते लोक मतलब नाही पटणार आहे. सिंपल ठीक आहे. या वेळेस बिग बॉस 50 डेजच्या आहे का? नाही 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 50 डेजच्या नाही आहे भाई. असं मला पण वाटलं की 35 डेज मध्ये इतकं दोन काढताय. आता मी तुम्हाला सिंपल बोलतोय, 2 वाईल्ड कार्ड येणार आहे असं मला वाटतंय. आता 2 वाईल्ड कार्ड आला तर कसा होणार, काय होणार आणि कसं कसं भेटणार आहे. मला असं वाटतंय की दिव्याला परत आणू शकता असं मला वाटतंय. आता मला माहित नाही ते असं करणार की नाही, करणला ते परत आणणार की नाही मला तो पण नाही वाटत. बिकॉज बिग बॉस मी सिंपल बोलणार आहे सगळ्यांना ते, बिकॉज दिव्या डिड क्रॉस अ लाईन, बट तिला एक शिक्षण भेटून कुठेतरी कुठे तिला एक चान्स द्यायला पेक्षा तिला परत आणू शकता. हा समजून आणू शकता की तू असं कधी वागणार नाही तर तिला आणू शकता. बिकॉज तिचा ते ऍज अन एव्हरीबडी एक्झिट व्हिडिओ असतं ना, रितेश भाऊ कडून हात भेटून गेले, कुठेतरी कुठे दिव्या पेक्षा तो झाला नाहीये. तो दिव्याला एक चान्स भेटू शकतं आणि एक दुसरा वाईल्ड कार्ड येणार आहे. तर आता 2 लोकांना येऊ शकतं असं मला वाटत आहे. बट मी काय गॉड नाहीये आणि त्यापेक्षा मला तोच बोलायचा आहे की जो झाला तसा झाला. करण's eviction was the most waited and wanted eviction that audience wanted.
आणि मला तोच बोलायचा आहे, कारण तुझा गेम बद्दल तुम्ही खेळला नाही, गेम बद्दल तुम्ही बोलला नाही, तुझी स्ट्रॅटेजी तुम्ही इतकी लावलं की कुठे केला नाही. तुम्ही जेव्हा डील रुचिताकडे तुला डील देऊ शकत होता, तुम्ही रुचिताची डील घेतलं आणि काय घेतलं, तू मला नॉमिनेट नको करू, मी तुला वाचवणार, मी तुला कॅप्टन्सी मध्ये मदत करणार. वाव. कारण स्वतःचा गेम जेव्हा नाही माहित असेल ना, तेव्हा स्वतःसाठी खेळायला पाहिजे. तुम्ही रुचिताचा बंधन आपल्या गळ्यातून बरं, दात दात होती ना, तुम्ही तो गळ्यातून ठेवला. तुला दिसतंय की रुचिता एक वीक आफ्टर एक वीक आफ्टर एक वीक आफ्टर इच वीक शी इज प्लेइंग डर्टी. हा, ती वाचते काय प्रमाणे, पण ती वाचते, राहू दे. पण तुला दिसतंय ना, तिला भाव पण बोलताय की घाणेरडा वागते, कसा वागते, तिला काही शिक्षण नाही, असं खूप गोष्टीमध्ये येतं. तर तुला तर तो बघून तर तू तिला नॉमिनेट मध्ये घालू शकत होता, पण तुम्ही तो काम केला नाही. आणि मानून तुम्ही तो काम केला नाही, मानून तो आज फसला. आणि मी सिंपल बोलतो, काय असं असं मला करायचं होतं, असा 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 झालं. गेम गेम झाली, गेम संपली. आणि करण काय झाला, गेमाच्या बाहेर झाला. आणि एक गोष्टी मला करणच्या बद्दल बोलायचं आहे, त्याचे नॉमिनेशन बघा तुम्ही. पहिला नॉमिनेशन ते रुचिता कसं काय ते रागत होता, पहिल्या वीक त्याला समजलं नाही. त्याच्या नंतर त्याचे एव्हरी वीक नॉमिनेशन प्रभूवर होता आणि प्रभूला ते लोकांना आवडलं नव्हतं आणि म्हणून ते प्रभूला बाहेर करत होते. ठीक आहे. सेकंड, प्रभूच्या नंतर त्यांच्या नॉमिनेशन मध्ये कधी पण ओंकार होता आणि ओंकारचा गेम नाही, ओंकार असा नाही तसा नाही. सचिनला वाचवायची कोशिश केली, आयुषला वाचवायची कोशिश केली, बट ओंकारला त्यांनी लोकांनी नॉमिनेशन मध्ये घातलं. ठीक आहे. आणि अगर करणला पहिला नॉमिनेशन भेटला तो प्रभूला बोलणार, दुसरा नॉमिनेशन भेटला तो ओंकारला बोलणार. आता तर ओंकार बाहेरच गेलाय आणि तिला तिसरा ऑप्शन भेटला तो कुठेतरी कुठे, अच्छा तन्वी माझ्याशी उलटा बोलते, तन्वीला केला. मग तर रागातून तुम्ही वोट नाही करायचं, तुम्हाला गेमसाठी वोट करायचं. तुम्ही गेम मध्ये राग ठेवून तुम्ही वोट करणार, मग तुम्ही कुठे चांगला प्लेअर असेल रे, तोच आहे तो. आणि मी बोलतोय, इतकं गोष्टी बोलले त्या दिवशी, एक गोष्टी पण झाला. आज भावनी पण बोलला तन्वी चांगला खेळते, लास्ट वीक पण बोलले होते तन्वी तू चांगला खेळते. तसा गोष्टीला तुला समजून कुठेतरी कुठे तिच्याशी बोलून समजून घेऊ शकत होता, अरे तू इतकं का चांगला खेळते, आम्ही कुठे चुकतोय, तिथं गेम समजू शकत होता. पण त्यांनी तन्वीला नॉमिनेट करून काय बोलला, मला महाराष्ट्राचा फोन आलाय, तुझा गेम तर गेम मध्ये गेम होणार आहे. तो असंच झालाय, महाराष्ट्राला फोनच आला होता तुझा, करणच्याकडे महाराष्ट्राचा फोन आला होता. त्याने तोच बोलले, महाराष्ट्रात लोकांनी तोच बोललाय, तुझा गेम मध्ये गेम करणार आहे. त्याला वाटलं की कुठेतरी कुठे असा तन्वी बद्दल बोललाय, बट नाही, त्याला फोन आला होता ना, माझा त्यालाच बोललंय की तुझा गेम मध्ये गेम करणार आहे. आणि तोच गोष्टी झाला आहे. ऍज अ प्लेअर करण, आय जस्ट वॉन्ट टू से, यू हॅव नॉट अपलिफ्टेड एनी प्लेयर्स गेम. यू हॅव ओनली डाऊनग्रेडेड प्रभू अँड नॉमिनेटेड हिम. फॉर व्हॉट रिझन? त्याचा तुझ्याशी भांडण पण नाही झाले, पण तू त्यालाच नॉमिनेट केलं. तुला असं वाटत होतं की तो वीक प्लेअर आहे, त्याला वोट नाही येणार आहे, म्हणून तू त्याला टार्गेटमध्ये ठेवलं की काय, आपण कुठेतरी कुठे नॉमिनेशन मध्ये कोणी गेला तर तो जाईल, आपल्याला तर फॅन्स वोट करणार आहे. तो गोष्टी पण होता. आणि प्राजक्ताचा गेम तुझ्याबद्दल आलं तर तिचा चांगला झाला नाही. सचिनचा गेम काय इम्प्रूव्ह झाला नाही, आयुष्य गेम काय इम्प्रूव्ह झाला नाही, ओंकारचा काय गेम इम्प्रूव्ह झाला नाही. तुमच्याबद्दल कोणी पण आलंय, त्यांचा काही गेम इम्प्रूव्ह झाला नाही. आणि त्याप्रमाणे तुम्हाला बोलले बिग बॉस, तुम्ही जेव्हा काय करत नाही, फुकटला खायला कशाला, जावा घराच्या बाहेर. आणि तुम्हाला घराच्या बाहेर सीट मध्ये बसून पाठवलाय. ऑडियन्स वॉन्टेड, बिग बॉस डिलिव्हर्ड. तो बिग बॉस साठी आपण थाली वाजवाव आणि ऑडियन्स साठी थाली वाजवणार आहे गाईज. आज झाला तर झाला, तसं करायला पाहिजे, राईट गाईज. माझी बिनती आहे, व्हिडिओला लाईक करून जावा. ऑडिओ मिस होती पहिला, बट आता तुम्ही व्हिडिओला लाईक करून जाऊ शकता. प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करा, तुम्हाला मी असा पैसे नाही लागत, व्हिडिओला लाईक करायला पैसे नाही लागत, तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. आता मी एक रोहननी आणि एक क्वेश्चन विचारलाय, टोली विषय काय मत आहे तुझा? मला एकच मत आहे टोली विषय. टोलीमध्ये काय बघा, एक रोशन बद्दल बोलतो मी. रोशन पुढे खेळला ना, पुढे येऊन खेळला ना, तो जिंकू शकतो. बट रोशनला पुढे येऊन खेळायला पाहिजे, लोकांचा त्याला सपोर्ट आहे. माझ्या जी व्हॅल्युएशन होतं, तुम्हाला तो व्हिडिओ मी एक व्हिडिओ केलाय रिपोर्ट कार्डचा. तो रिपोर्ट कार्ड मध्ये रोशनला सगळ्यांची जास्त फॉलोअर्स आले आहे, बट इमोशनल साइड मध्ये त्याला फॉलोअर्स आले आहे. बट कुठेतरी कुठे गेम तर पाहिजे ना. हा, आता मला नाही माहित की त्याचा क्रेज पण सूरज चव्हाण सारखा आहे की त्याला ते जिंकू शकतात. तर महाराष्ट्राने असं केलं तर आपण काय बोलू नाही शकत. बट रोशनने आता त्याचा गेम इम्प्रूव्ह केला, तो कुठेतरी कुठे तन्वीला एक कॉम्पिटिशन येऊ शकतं. हा, तो मला तो होता. अनुश्री बद्दल मला तो असा बोलायचा आहे, अनुश्री एक स्मार्ट प्लेअर आहे, बट ती घाण करून, म्हणजे तिला असं वाटतं की क्रिमिनल बनवून आपण विलन बनवून पण पुढे जाऊ शकता. तर मला असा, माझा एकच क्लिअर रूल आहे लाईफ मध्ये, तुम्ही कोणाशी चांगला नाही बोलला तर चांगला तर तुम्हाला करायला पाहिजे.
तुम्ही घाण करून पुढे जाऊ शकता, बट जिंकू नाही शकता असं मला वाटतंय. अनुश्रीने तोच ठरवलाय. आपण चोरी करणार, आपण मक्कारी करणार, आपण स्ट्रॅटेजीमध्ये लोकांना धोका देणार, मग आपण लोकांचे कपडे काढणार, त्या लोकांना मतलब काय पण शिवी घालणार, असं खूप गोष्टींनी तिला बोलायचं आहे. हा, तुम्ही आज ते मीम पण बघितलं ना तिचं मीम मध्ये, तसाच मीम आहे तिचा. तिला असं वाटतं की असं करून पण आपण फेमस होऊ शकतो. तर आपण आपल्याला काय कशाला आला आपण बिग बॉस मध्ये फेमस व्हायला, आणि जास्त दिवस राहिला तर ते तीच गोष्टीमध्ये करते, जास्त दिवस सर्व्हाइव्ह करायची कोशिश करते. असं घाण करून पण आपण लोकांना ओळख ठेवणार ना. आता सगळ्यांना माहिती आहे रुचिता असं एक सीझन मध्ये आली होती, ती घाणेरडा प्लेअर होती. ठीक आहे, तसंच ते लोकांना ठरवणार आहे. अनुश्री पण एक असाच प्लेअर होती, ती रुचिताशी कमी घाणेरडा होती, पण तसंच तिचा गेम होता. तो मानून मला अनुश्रीचा गेम इतका नाही पटत, बट ती पुढे जाणार आहे. बिकॉज जेव्हा हिरो असेल तर तेव्हा हिरोईन पण पाहिजे, तर तसंच जेव्हा कोणी स्टार असेल तर तो विलन पण पाहिजे. तर तसंच बॅटमॅन कोणी आहे तर जोकर पण पाहिजेच ना. तो आता ते जोकर आहे काही क्रिमिनल आहे काय तो माहित नाही. तसंच मला ते वाटतंय. विशालचा मी तुम्हाला एकच बोलणार आहे. विशाल जेव्हा पण पॉवर मध्ये येतं, काय विशाल बद्दल माझं ते गोष्टी आहे की विशालच्या फेवर मध्ये जेव्हा पण कॉन्व्हर्सेशन जात असेल, विशाल कुठेतरी कुठे बेफिक्र होतो, आणि बेफिक्र झाला तो कुठेतरी कुठे लोकांची डिसरिस्पेक्ट करतो, लोकांच्या बद्दल बोलतो, आणि खूप घाणेरडं बोलतो. ते मतलब त्याला असं वाटतंय आता की तो मास्टर माइंड आलाय, बट तो मास्टर माइंड मध्ये अनुश्रीचं पण गेम करायची कोशिश करतो, रोशनची पण गेम करायची कोशिश करतो. मग कधी कधी रोशनच्या बद्दल पण पार्टी बोलतो, रुचिताशी त्यांनी प्रेम चालू केलंय. त्याला असं वाटत आहे की तो गेम कंट्रोल करत आहे, आणि त्याला असं पण वाटत आहे की तो गेम समजतो. तो राकेश बद्दल इतकं टार्गेट करतो, काय त्याला माहित आहे की राकेश आपण आपल्याशी भांडला तर तो फसणार आहे, म्हणून तो राकेशशी भांडण करतो. बट मोठ्या मोठ्या अदर लोकांची त्यांनी दोस्ती करून ठेवली. हा, तो सिंपल आहे. आता विशालला पाहिजे होता गेम मध्ये, तर असं ते मतलब तुम्हाला समजतं ना गेम मध्ये कोण स्मार्ट प्लेअर आहे कोणी नाही आहे. बट विशालने काय केलंय, सॉफ्ट टार्गेट ठेवलंय राकेशला, बिकॉज त्याला माहिती आहे गोष्टीमध्ये राकेश फसवू शकतो. शब्दाच्या खेळमध्ये राकेश इतका स्मार्ट नाही आहे, आणि कुठेतरी कुठे जेव्हा आपलं भांडण झाले तर त्याला मी फसवणार. आणि विशालचं एग्रेशन पण जास्त दिसतंय. मास्टर माइंड कसा, मास्टर माइंड त्या दिवशी बोलत होता आपण रोशनला वोट करणार, आपण रोशनला वोट करणार, मग लास्ट मध्ये जाऊन ते अनुश्रीला वोट करायला आलो. बिकॉज त्याला वाटलं आता आपण अनुश्रीला वोट नाही केला तर अनुश्री आपल्यावर चढणार आणि चढून गाजवणार, तो मानून तो अनुश्रीला त्यांनी वोट केला, नाही तर तो अनुश्रीला वोट नाही करणार होता. तो सिंपल आहे. विशालचा मतलब रोशनचा बद्दल पण बोलतो, असा पण बोलतो, रुचिताला पण राईट करेक्शन नाही करत. तो विशाल पण मतलब ऍज अ बॅड प्लेअर विल गो फॉरवर्ड, बिकॉज बिग बॉसला तर ते पाहिजे, म्हणून त्याला पण पुढे घेऊन जाणार आहे. बिकॉज त्याला घेऊन जाणार आहे तर तो टॉप 5 टॉप 7 ला जाऊ शकतो. बट त्याचा गेम मला नाही आवडत. लोकांना आवडत असेल तर त्या लोकांना बेस्ट ऑफ लक. लोकांना मला तोच बोलायचा आहे, एव्हरीबडी हॅज अन ओपिनियन. तुम्ही माझ्याशी अग्री करू शकता, डिसअग्री करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. अग्री टू डिसअग्री और डिसअग्री टू अग्री काय पण होऊ शकता. असं नाही की तुम्हाला विशाल आवडत असेल तर तुम्ही चांगला माणूस नाही. सिंपल आहे, पीपल लाईक गेम. तुम्हाला असं वाटत असेल टोलीमध्ये तो खेळत आहे, ठीक आहे, तुमच्या फिलॉसॉफीमध्ये तुमच्या गेम फिलॉसॉफी असेल. माझा फिलॉसॉफी असा आहे की चांगल्या प्रमाणे खेळायला पाहिजे. कोणाचा फिलॉसॉफी असेल अरे गेम खेळला तर चांगला, आणि नाहीतर बुरा पण बघू शकता ना. आपण 20 दिवस राहणार, 30 दिवस राहणार, तेव्हा आपण जजमेंटल बनू शकतो. त्याप्रमाणे असं खूप लोकांची गोष्टी असते. तर असं नाही की तुम्ही रॉंग आहे का आणि मी राईट आहे, का मी रॉंग आहे तुम्ही राईट आहे, असं काही नाही. सगळ्यांचा आपल्या मतावर स्टँड करा. जो जिंकणार तोच विनर असणार, आणि जो विनर असणार आपण त्याला सल्यूट करून तोच बोलणार आहे बिग बॉस सीझन विनर. जो पर्सनचं नाव येणार ना त्याला विनरच म्हणणार आहे. मी सिंपल बोलतो, आता मी प्रभूला सपोर्ट करतोय. आता प्रभू नाही जिंकला तर नाही जिंकलं, आपल्याला आपण असं रागवणार नाही, अरे काय प्रभूचा वर असं काय, तसं नाही. आपल्याला तो वाईट वाटतंय की लोकांना प्रभूला नॉमिनेशन मध्ये टार्गेट करताय, राशन कार्ड मध्ये टार्गेट करताय, मग त्याला घराच्या बाहेर काढायची प्लॅनिंग आहे, त्याच्याशी बोलत नाही, चांगल्या प्रमाणे बोलत नाही, तो आपल्याला वाईट वाटतंय. आणि त्याबद्दल मी तुम्हाला बोललाय. रुचिताचा जो गेम मला आवडतच नाही. जे लोकांना मी एकच गोष्टी बोललाय, ह्युमॅनिटीला ह्युमॅनिटी बोलणार, चांगला माणूसला चांगला माणूस बोलणार, हा, घाणेरडा माणसाला घाणेरडा माणूस बोलणार, चोरला चोर बोलणार, जानवरला जानवर बोलणार, तर एडेला एडा नाही तर पागलला पागलच बोलणार आहे. आणि एकच गोष्टी मला बोलायचं, जो शाणा असतो त्याला शाणच बोलताय, जो प्लेअर असतो त्याला प्लेअरच बोलताय, जो घाण करतो त्याला घाणेरडा बोलताय, आणि जो एडा सारखा गेम खेळतोय, पागल सारखा गेम खेळतोय, त्याला पागलच बोलायला पाहिजे. तिचा काय पण ट्रिगर असू दे, मला एकच गोष्टी समजा, तिचा ट्रिगर इतकं गोष्टीवर आहे. भाव मतलब दीपालीने असा बोलला तसा बोलला, तिला राग येतात. अरे फॅमिलीवर गेले, आईवर गेली, भावावर गेली, अभ्यासवर गेली, माझे शिक्षणवर गेली, माझ्या मर्दानी केलवर गेली, तिला खूप प्रॉब्लेम आहे.
जेव्हा भावनी असं बोलला गप्पा बस, तेव्हा तिला काय ट्रिगर नाही झाला. मतलब मला असं वाटतंय की अच्छा ते लोक कंटेस्टंट आहे मानून ते काय पण बोलणार तर आपण असं करणार, अरे ट्रिगर झाला, ट्रिगर झाला, ट्रिगर झाला, ट्रिगर झाला. अरे असा तुला प्रॉब्लेम आहे तर मग तू गेमला फिट नाही, आणि तू गेमला फिट नाही तर काढा बाहेर. एडे लोकांना आपण ठेवणार, ते एडे लोकांना कोणाचं कोणा गलती करणार ना, कशाला त्याला ठेवून आपण शिकतो. आणि आपले कुठे पण लोक पण गलत शिकणार ना, पण असं पण वागून बिग बॉस मध्ये फेमस होऊ शकतो. तर असं लोकांना वाटेल. मला तर पाहिजे आपल्या इंडिया शायनिंग स्टार पाहिजे आपल्याला असं लोक नाही पाहिजे. ठीक आहे. आणि मानून मी रुचिताला तर नाही सपोर्ट करणार आहे. सिंपल टोली बद्दल मी माझा विशेष टिप्पणी दिलाय. आता आयुष बद्दल बोलणार आहे. आयुष्य पूर्ण आतापर्यंत आला, त्याने ते कसम घेतलं होतं मला ते बिग बॉस तुम्ही शो जिंकवा, असं त्यांनी जमीनमध्ये हात ठेवून बोललं होतं की मला ते बिग बॉस तुम्ही शो जिंकवा, आपण खूप मेहनत करणार. आणि त्याची मेहनत काय होती, त्याची गोष्टी काय होती आयुषची, तो बोलत होता की मी बॅकग्राऊंड डान्सर आहे. आता तू बॅकग्राऊंड डान्सर आहे, तुझा तो करिअर आहे, ठीक आहे. पण तुम्हाला या शो मध्ये एकच सेम प्लॅटफॉर्म भेटलाय, आणि सेम प्लॅटफॉर्म भेटलाय तेव्हा तू कुठेतरी कुठे फ्रंट फूट मध्ये येऊन केलेला पाहिजे. आयुषच्या काय गोष्टी तुम्हाला माहित आहे, प्रतापराव, बाबूराव, विश्वासराव, तोच गोष्टी याद आहे. त्याच्यानंतर त्याचे गेम प्रमाणे विशालचे त्यांनी कधी बांधला नाही. हा, ओंकारला असंच नॉमिनेट केलं बिकॉज ओंकारला सगळे नॉमिनेट करत होते, त्यांनी ओंकारला नॉमिनेट केलं. त्याच्या नॉमिनेशन मध्ये प्रभू येतं, कधी पण बघा तुम्ही नॉमिनेशन मध्ये प्रभूच येतं. मग असा काय त्याला, अनुष्ठीचं पण त्याचं चांगलं आहे, तन्वी बद्दल पण चांगलं आहे, सागर बद्दल त्यांच्या टीम मध्ये, विशाल बद्दल आहे, रुचिताच्या गोष्टीमध्ये तो बोलत नाही. तर इतकी घरात गोष्ट घडते त्याबद्दल ते बोलत नाही. जेव्हा आपण बोलतोय की रोशन बोलत नाही तर तो कुठे चुकतोय, तो रोशनचं ऍटलीस्ट इमोशनल साईड तर आहे. आयुष्यात तो ते पण इमोशनल साईड नाही दिसला. तो मानून मला असं वाटत होतं भाई त्याला काय झालं मला नाही माहित, त्याला बुखार आला होता, त्याला बालतोड झाला असेल, या त्याला पाय झाला असेल, काय असं काय त्याला प्रॉब्लेम असेल पण मला माहित नाहीये. बट त्याप्रमाणे त्याला घराच्या बाहेर पाठवा, त्याला ठीक करा. पण त्याला घराचा आत नको पाठवा, बाहेरच राहू द्या, ईएमआय भरू द्या. बट जो मानसला एक चान्स भेटला आणि त्या चान्स मध्ये त्या बोलणार नाही, आणि चांगला घाण तर नंतर डिसाईड करू, पण काहीतरी बोल. तू बोलणार नाही तर कसा चालणार आहे. आणि त्याबद्दलच मला तो बोलायचा आहे गाईस. असा असतो बिग बॉस, तुम्हाला चान्स भेटला तर तुम्ही चान्सला चांगल्या प्रमाणे पुढे घ्या आणि खेळा. ठीक आहे, सिंपल मध्ये तोच बोलायचं, खेळा. तुम्ही खेळणार नाही तर गेम होणार नाहीये. आणि बिग रंबल गेमिंग तुम्हाला तोच बोलायचं, थँक्यू फॉर सेईंग. माझं व्हॉइस नाही येत होतं, मला माहिती नव्हतं बिकॉज आज तो स्ट्रीम यार्डची जो सबस्क्रिप्शन कमी झाली होती म्हणून मी तिथे गेलं, पण ऑडिओ नाही आला मला तो माहित नव्हता. सॉरी गाईज. थँक्यू बिग रंबल गेमिंग, तुम्ही बोलला तेव्हाच मला समजलं. हा, तू मानून थँक्यू तुमच्याबद्दल मला थँक्यूच बोलायचं आहे. तुम्ही बोलला मतलब मी 18 मिनिट बोललो होतो आणि 18 मिनिट मध्ये म्यूटच होता, तर आपण काय बोलणार आहे. तो गाईज तोच आहे, मी तुमचा होस्ट ऋषी. मी आज एक लाईन लिहिला होता जो रितेश भाऊ बोलत होते, तो मी लाईन लिहिला होता. सगळ्यांचं स्वागत करता मी राजेश शेट्टी उर्फ ऋषी. आपला चॅनल नेव्हर से एव्हर. तुम्ही आपल्याला सपोर्ट करू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि माफ करू शकता खूप गोष्टांनी. आम्ही पण आपला मत ठेवतो, आपल्या मतावर कधी कोणाला राग येऊ शकतात तर आपण त्यापेक्षा सॉरी. तुम्हाला एकच गोष्टी आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे येऊन पण बोलू शकता. स्ट्रीमारचं लिंक आहे, तिथे क्लिक करा, तुम्ही येऊन तुमचं डिबेट करू शकता, नाहीतर तुमचं ओपिनियन देऊ शकतो. ऍटलीस्ट तुम्ही बोलू शकता. तुम्हाला मेसेज टाईप करायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे येऊन लिंकला क्लिक करून बोलू शकता. आपण पोल बघून जाऊ की पोल मध्ये काय झालंय. एविक्शन दॅट ऑडियन्स वॉन्टेड, 13 वोट्स आलाय गाईज, 13 वोट्स, आणि एक पण लाईक नाही. कुठे पैसे लागतात गाईज. 13 वोट्स आलाय आणि व्हिडिओला लाईक एकच नाही. काय करा गाईज, प्लीज व्हिडिओला लाईक करून जावा. काय तुम्ही लाईक केलं तर तुम्हाला कोणी पण तुम्हाला ओरडणार नाहीये. आणि एक गोष्टी मला तुम्हाला बोलायचं आहे, 13 वोट्स आले आणि त्याच्याबद्दल मतलब 10 वोट्स ऑलमोस्ट अप्रॉक्स 10 वोट्स बोलत आहे की एविक्शन वॉज राईट, ऑडियन्स वॉन्टेड दिस एविक्शन. आणि त्या एविक्शन मध्येच मानव मिनी थंबनेल बनवला आहे, एविक्शन दॅट ऑडियन्स वॉन्टेड. आणि ऑडियन्सला आज बिग बॉसनी हँड डिलिव्हरी दिला आहे. एपिसोड 36 आला बट हँड डिलिव्हरी झाला आहे. आणि त्याप्रमाणे कुठेतरी कुठे ऑडियन्स इज गॉट व्हॉट दे वॉन्टेड. असं नाही की रुचिता चांगला आहे आणि करण वाईट आहे, असं नाही आहे. बट सिंपल आहे, तुम्ही एक्सपेक्टेशन वाढवणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काही नाही करणार तर तुमचं तर गेमच होणार आहे. आणि जेव्हा त्या दिवशी त्यांनीच बोललं होतं तन्वी तुझा गेम होणार आहे, तो तन्वीची फॅन्सनी
करणची गेम केले की महाराष्ट्राने गेम केले मला माहित नाही, बट गेम तर झालाय आणि त्याप्रमाणे करण बाहेर गेलाय. ठीक आहे. आता गोष्टी चांगल्या आहे की आता मला एक्सपेक्टेशन वाईल्ड कार्ड कडून आहे. आता वाईल्ड कार्ड आला तर कसा काय गेम फिरतोय तो बघायचा आहे. आता त्यापेक्षा मी एक्सपेक्ट करतोय की कुठेतरी कुठे यायला पाहिजे चांगला वाईल्ड कार्ड. आला तर बरा, नाही आला तर आपण काय करू शकणार नाहीये. ठीक आहे गाईज, तोच माझा रिव्ह्यू होता. प्लीज व्हिडिओला लाईक करा, लव करा आणि लवकरच सबस्क्राईब करा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही बोलू शकता गाईज, आणि माझं तर गोष्ट संपली. ठीक आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. जे काल नव्हते त्या लोकांना आज बोलतोय व्हॅलेंटाईन डे आहे. व्हॅलेंटाईन बनवा. प्रेमात तुम्ही पण शाळेतून या कॉलेज या आतापर्यंत कोणाशी प्रेम करत असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. बरा झाला तर चांद तक, नाही झाला तर आज रात तक. बस सिंपल आहे. तसाच गोष्टी असतात लाईफमध्ये. जे आपल्याबद्दल राहणार ते राहणारच आणि जे नाही राहणार तर आपण काय पण नाही करू शकत. जसं मी तुम्हाला बोलतो व्हिडिओला लाईक करा, तुम्ही करणार नाही करणार तो तुमच्या मर्जीचा आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तुम्ही डिसलाईक पण करू शकता. काय गोष्टी काय नाहीये तिथे. लाईकच्या बद्दल डिसलाईक बटन आहे, तुम्ही तो पण दाबू शकता. माझी मराठी चांगली नसेल तर ते पण करू शकता. मी चांगल्याप्रमाणे तुमच्या जो पण ऑडियन्स आहे तुम्हाला कोणी पण आवडत असेल त्याबद्दल मी चांगला नाही बोलत असेल तुम्ही व्हिडिओला डिसलाईक करू शकता. तुमचं मत तुम्ही देऊ शकता. बस व्हिडिओला लाईक करा, नाहीतर डिसलाईक करा, सबस्क्राईब करा, नाहीतर अनसबस्क्राईब करा. त्यापेक्षा ना मला पण समजेल मी कसा बोलतो, कसा वागतो, त्या गोष्टीमध्ये मी राईट बोलतो की नाही बोलतो तिथे मी शिकणार आहे गाईज. आता मला असं वाटतंय की या वीक मध्ये सचिन वाचले, पण नेक्स्ट वीकला सचिन कुठे जाऊ शकतो, नाहीतर प्राजक्ता जाऊ शकते. पण आता नवीन वाईल्ड कार्ड येणार आहे. आता वाईल्ड कार्ड येणार तर मला असं वाटतंय की नेक्स्ट वीकला कोणी नॉमिनेशन नाही होणार आहे असं मला वाटतंय. कुठे आता असं होऊ शकतंय. तर त्याबद्दल मला तोच बोलायचा आहे. दिव्याला एक चान्स होऊ शकतो बिकॉज भावने तिला भेटला नाहीये, पण तिने खूप मिस्टेक केलाय. तर तिला एक चान्स शिकवायसाठी भेटू शकतं, नाहीतर नाही भेटलं तर ते आहे. बट आता मला असं वाटतं की 2 वाईल्ड कार्ड येणार आहे. 2 वाईल्ड कार्ड तर यायला पाहिजे, नाहीतर नेक्स्ट वीकला नो एलिमिनेशन असणार आहे. आता ते गोष्टी आपल्याला माहित नाही, पण आपण कुठे असा ठरवतो की आता 2 केलाय तर आता नेक्स्ट वीकला नो एलिमिनेशन असेल, नाहीतर 2 वाईल्ड कार्ड येणार आहे असा. बिकॉज नंबर्स कमी झालाय ना कुठे 17 प्लेयर आले आणि त्यापेक्षा आता किती वाचले 12 प्लेयर वाचले ना घरात. थांबा, टोलीचे 4 आहे, मग राखी आली 5, मग दीपाली, तन्वी, राकेश आणि प्रभू आणि 4 9 झाले. मग प्राजक्ता 10 आणि कोण आहे सचिन 11. अच्छा 11 प्लेयरच वाचले. तर आता मला वाटतं 2 प्लेयर येणार आहे, नाहीतर नेक्स्ट वीक नो एलिमिनेशन असंच असणार आहे. आता आपण बघून जाऊ. थँक्यू गाईस. इंडिया विन झालाय तो इंडिया साठी कॉंग्रॅच्युलेशन्स. इंडियन प्लेयर्स, इंडियन कोच, इंडियन टीम अँड बिहाइंड मतलब दुसऱ्या लोकांनी जो मेहनत केल्या प्लेयर बद्दल त्या लोकांसाठी आपण एक ताली वाजवणार आहे गाईस. इंडिया जिंकली आहे. इंडियाला वर्ल्ड कप यायला पाहिजे गाईस, बिकॉज फॉर अस इंडिया शुड ऑलवेज बी ऑन टॉप आणि त्याबद्दल आपला तोच आहे. आणि तुमचा बस तोही आहे. मी तुम्हाला तोच बोलतोय. हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. गुड नाईट. काल मंडे आहे, लोकांच्या कामचा दिवस आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रमाणे काम करा, सेफ जावा, सेफ या. आणि आजकाल काय पडत असेल मुंबईमध्ये ते पिलर पडला असेल तर तुम्ही प्लीज काळजी घेऊन जावा. ठीक आहे गाईस, आपले विषय संपलाय आणि सगळ्यांना माझे थँक्यू. बाय बाय.